वेलकम टू ऑटिझम अड्डा. मी अबोली. आणि मी ईशा. ऑटिझम बद्दल माहिती हवी असतील किंवा कनेक्ट करायचं असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब ऑटिझम. हे कॅमोफ्लॅजिंग म्हणजे काय नक्की? म्हणजे ती मुलं दुसऱ्यांचं कॉपी करून तसंच्या तसं वागतायत, पण आणि तसं लपवतात. आपल्याला जे काय ऍक्च्युली वाटतंय ते लपवायचा प्रयत्न करतात. कारण इट्स नॉट सोशली ऍक्सेप्टेबल हे त्यांना कळलेलं असतं आणि हे त्यांचा इंटलेक्ट खूप जास्त असतो. Okay. म्हणजे पॅटर्न रेकग्निशनचा इंटलेक्ट त्यांचा, म्हणजे दिस बिहेवियर एलिसिट्स दिस रिस्पॉन्स, हे पॅटर्न त्यांना लगेच कळतं की मी जर असा वागलो किंवा अशी वागले तर मला असा रिस्पॉन्स मिळेल. ऑन दी अदर हँड मी अशी वागले तर मला न आवडणारा रिस्पॉन्स मिळेल असं. ओके. किंवा आईने एकदा ओरडलंय ह्या बाबतीत, तर मी असं नाही वागलं पाहिजे, किंवा हा व्यक्तिमत्व मला आवडतोय तर त्याच्यासारखंच का मी वागेन. फॉर एक्झाम्पल काही मुलं युट्यूब चॅनल्स मधले तसंच्या तसं कॅरेक्टर इम्बाईब करतात. तीच व्यक्ती आहे आणि तसंच ते वागायला पर्सोना हे करून मास्क लावून म्हणतो. मला आठवतंय की आमच्या फॅमिलीत पण एक ऑटिस्टिक पिल्लू आहे आणि तो लहानपणी बोलायला जेव्हा शिकला तेव्हा तो एक पर्टिक्युलर कार्टून बघायचा, म्हणजे ब्लिपी. तर ते बघूनच तो त्याच्याच सारखा बोलायचा, त्याच्यासारखा दिसायचा, पण म्हणजे त्याच्यासाठी कपडे त्याला घालायचे होते तेच रंग, आणि तो बोलायचा तसाच. आणि म्हणजे आम्हाला वाटायचं की ठीक आहे त्याला खूप आवडतो हा, पण देर वॉज मोर. त्याच्या थ्रू तो ऍक्च्युली कम्युनिकेट करायला शिकला. हे नंतर त्याच्या आईबाबांना जाणवलं. हो, नाही ते तसंच असतं. म्हणजे ते स्क्रिप्टिंग म्हणतात, सोशल स्क्रिप्टिंग, जे आपण मागच्या एपिसोड मध्ये बोललो तसंच असतं की ते त्यांचे स्क्रिप्ट तयार होतात आणि त्याच्यातनं ते वापरून बघतात की रिस्पॉन्स येतोय का आपण. म्हणजे तशीच मुलं शिकतात, पण आई बाबांच बघून शिकतात, पण त्यांना हे एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट किंवा एक पर्टिक्युलर कार्टून कॅरेक्टर हेच मोटिवेट करू शकतो इन्स्टेड ऑफ आई बाबा शिकवतात. म्हणजे सोशल कम्युनिकेशन थ्रू जे कानावरती पडतं च्या ऐवजी एक स्टिरियोटिपिकल, जिथे तुमचं व्हिज्युअल, ऑडिटोरी आणि त्यांचा कंट्रोल त्यांना घेऊन ते सतत, म्हणजे एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 1000 वेळा बघतात आणि मग ते वापरून बघतात. आणि मग त्यांना तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला की मग ओके ठीक आहे, चेक मार्क, हे दिस वर्क्स. त्यामुळे पुन्हा परत पुढच्या वेळेस तसंच बोलायचं. मग ते हळूहळू असे शिकतात. इनफॅक्ट मी काल एक युट्यूबवरच व्हिडिओ बघत होते, तर एक मुलगा असा गाणं फक्त गायचा, ऑटिस्टिक होता, नॉन स्पीकिंग होता, आणि पण तो गायक आहे स्वतः, आता मोठा आहे म्हणजे, पण तो गायक आहे. आणि तो लहानपणी 10 वर्षापर्यंत बोलायचा काहीच नाही बोलला, नुसते साऊंड करायचा किंवा गायचा. आणि गाताना तो म्हणजे व्यवस्थित लिरिक्स सगळी म्हणजे गायचा तो व्यवस्थित, पाठ असायची गाणी. आणि मग त्याच्या थ्रू बोलायचं कसं तेच तो शिकला, विच इज आय थिंक व्हेरी फॅसिनेटिंग. कारण आपण आपल्या मनात एक ठरलेलं असतं की मुलांनी असंच शिकायला पाहिजे किंवा सगळेजण असेच शिकतात, ABCD असंच शिकायचं, पण ऑटिस्टिक ब्रेन्स इतके वेगळे असतात की हाऊ यू टेक इन इन्फॉर्मेशन, हाऊ यू प्रोसेस दॅट इन्फॉर्मेशन, हे कम्प्लिटली वेगळं असू शकतं. नाही, अगदी आहे. आणि त्यांचं म्हणजे म्युझिकल अर्ली सायन्स काय म्हणायचं तर त्याचं इनोटेशन बेबीज म्हणतात त्यांना, किंवा इमिटेशन कमी असल्यामुळे इनोटेशन जास्त असतात. इमिटेशन म्हणजे कॉपी करणं, आणि इनोटेशन म्हणजे आवाजाचं कसे सूर लागतोय, कसा आवाज येतोय, म्हणजे इव्हन बोलताना. म्हणजे तुझा आवाज जर का ऍक्सेंट्स म्हणतो आपण की जरा मारवाडी, म्हणजे गावठी ऍक्सेंट आहे, किंवा प्रमाण भाषेत आपण जे उच्चार असतात, तर त्यांना ते जे ऍक्सेंट असतात, किंवा स्कॉटिश ऍक्सेंट म्हणा, किंवा ब्रिटिश ऍक्सेंट म्हणा, किंवा ऑस्ट्रेलियन ऍक्सेंट म्हणा, जर का युट्यूब चॅनल मधला तो माणूस जर का ऑस्ट्रेलियन ऍक्सेंट मध्ये बोलत असेल तर त्याच ऍक्सेंट मध्ये ते पकडून बोलतात. आता इथे ऍज वी टॉक्ड अबाउट, मी स्वतः पण ऑटिस्टिक आहे आणि मला ऍक्सेंट्स अतिशय उत्तम जमतात. आय मीन, आणि हे मी कॉन्शियसली नाही करत.
अँड हे खूप मी लहानपणापासून, तर आम्ही मलेशियात राहायचो मी लहान असताना, आणि आम्ही मुंबईहून मलेशियाला गेलो, तर मी जस्ट बोलायला लागले होते, लहान होते खूप. तर तेव्हा सगळे लोकांना माहिती नव्हतं की मला इंग्लिश येतं. तर मी तिथे 2-3 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इंग्लिश बोलत होते, कारण आय वेंट टू अ ब्रिटिश स्कूल, तर तो ब्रिटिश ऍक्सेंट होता. माझे फ्रेंड्स चायनीज होते, तर तो चायनीज इंग्लिश ऍक्सेंट यायचा, आणि घरी आईबाबांसारखी मी इंग्लिश बोलायचे. त्यामुळे तेव्हा लोकांना खूप मजा वाटायची, काय ही कशी बोलते, म्हणजे कोणाशी ती चायनीज पण बोलते, मराठी पण बोलते, ब्रिटिश म्हणजे इंग्लिश पण बोलते. आणि मला अजूनही आता तुझ्याशी बोलताना मी तुझ्यासारखी बोलते. दिस इज नॉट अन अर्ली साईन, पण इट्स डेफिनेटली अ साईन, वन ऑफ द वन ऑफ द साईन्स. आणि हे ऍक्सेंट मिमिक्री, अँड आय थिंक इट्स स्टील अ फॉर्म ऑफ कॅमोफ्लॅज, खरं बघितलं